या देशात मनुस्मृतीचा कायदा मोडता येत नव्हता, ब्राह्मणाचा ब्र सुद्धा काढता येत नव्हता, ब्रह्महत्या महापाप मानलं जायचं। तेव्हा जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांनी अभंग लिहिला, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती। अरे आमच्या तथागत विठ्ठलाचा काय महिमा सांगावा, 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं। हा मनुस्मृतीच्या विरोधातला अभंग लिहिणारे गाणारे जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून हाच तुकोबारायांचा अभंग प्रत्यक्षात खरा करून दाखवणारे त्यांचे खरे पटशिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक, ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला, ज्यांच्याबद्दल ज्योतिराव फुले म्हणाले आम्हा कुळवाड्यांचा राजा, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि तुमच्या आमच्या एकूण सगळ्या क्रांतीचे जनक असणारे ज्योतिराव फुले साहेब यांना देखील अभिवादन करतो। 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती रमाई भीमाई आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांनाही अभिवादन करतो। बघा, देवाला सोडलेल्या देवदाशी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिणी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपती झाल्या। म्हणून क्रांतीज्योती सावित्रीमाईंनाही अभिवादन करतो। मी जेवढ्या महापुरुषांची नावं घेतली तेवढ्या महापुरुषांचं उरलेलं कार्य भारतीय संविधानाच्या रूपाने पुढे आणणारे, या देशातल्या सगळ्या संतांना न्याय मिळवून देणारे, मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबराय म्हणत होते घोकावया अक्षर मज नाही अधिकार। आता महाजनाच्या मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबरायांचा अभंग गाथा जर बुडवला जाऊ शकत असेल, त्यांना अक्षर घोकण्याची संधी जर नसेल, तर इथे अतिशूद्रांचे गाव कुसाच्या बाहेरच्यांचे काय हाल असतील, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला। मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबराय म्हणत होते नाही कोणी येथे मुक्यांचा जाणं, आम्ही मुके आहोत, आम्हा मुक्यांची जाणीव ठेवणारा कोणी नायकच नाही। हाच अभंग घेऊन तुकोबरायांच्या नावाने मूक नायक पेपर सुरू करणारे आणि खऱ्या अर्थाने मराठ्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबरायांच्या संकल्पनेतला मुक्यांचा नायक ठरलेले भारतीय घटनेचे खरे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी मी अभिवादन करतो। जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसलाय रवत, चल निघ घे बिनेवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणत बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा पवाडा साता समुद्राच्या पलीकडे म्हणजे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिकलेल्या लोकांना ज्यांनी प्रश्न केला तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील, असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक,